नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। देहूत आग्या मोहळाचा वारकऱ्यांवर हल्ला। देहू येथील वैकुंठस्थान मंदिराजवळील भक्तनिवास इमारतीस चिकटलेल्या आग्या मोहळाच्या पोळाला अज्ञाताने दगड मारल्याने माशांनी तिथून जाणाऱ्या नागरिकांवर हल्ला केला। काल दुपारी ही घटना घडली। या घटनेत एका महिलेसह 3 जण जखमी झाले। त्यामुळे परिसरात काही काळ धांदल उडाल्याचं चित्र होतं। भक्तनिवास परिसरात 3 ठिकाणी आग्या मोहळ असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। टाळकरी निवास ते वैकुंठस्थान मंदिर या मार्गावर वारकऱ्यांची सतत वर्दळ असते। दरम्यान या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते। भर उन्हात अनेक भाविकांना माशांचा दंशाचा त्रास सहन करावा लागला। व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे शहरातील 70% बेकऱ्या बंद। आखाती युद्धामुळे देशात निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे बेकरी उद्योगाला जबर फटका बसलाय। यामुळे पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील सुमारे 70% बेकऱ्या पूर्णपणे बंद पडल्यात। उर्वरित 30% बेकऱ्या चूल व कोळशावर सुरू आहेत। त्यामुळे चहा सोबत पाव बिस्किट आता विसरा असं म्हणण्याची वेळ आली। अशीच परिस्थिती राहिली तर बेकरी व्यवसाय कोलमडण्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली। पिंपरी चिंचवड शहरात 10 दिवसात 10 लाख सिलेंडरची बुकिंग। घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी प्रत्यक्षात वितरण व्यवस्थेत अनागोंदी व गोंधळ उडाल्याचं चित्र आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरची दरवाढ होईल किंवा मिळणार नाही या भीतीने ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर पॅनिक बुकिंग सुरू केलं आहे। त्यामुळे गॅस एजन्सी समोर रांगा लागत आहेत आणि ग्राहक गरज नसतानाही बुकिंग करून सिलेंडर घेत आहेत। त्यामुळे गरजूंना ते मिळत नसल्याचे दिसत आहे। पिंपरी चिंचवडमधील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी अशा 3 परिमंडळात गॅस वितरण व्यवस्था कार्यरत आहे। शहरात अंदाजे 75 गॅस वितरक आहेत। प्रत्येकाकडे सरासरी 15 ते 20 हजार ग्राहक आहेत। खंडणीसाठी अपहरण आणि कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड खंडणी विरोधी पथकाने काल ताब्यात घेतले। पोलिसांनी या कारवाईत 2 रिक्षा, 2 कोयते, मोबाईल आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमुळे भोसरी आणि सांगवी पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्हे उघडीस आले आहेत। पवन उजगरे राहणार काळेवाडी, सुमित कराड राहणार दिघी अशी अटक केलेल्यांची नावं आहेत। महापालिका उद्यानासाठी घेणार आता नवीन बोरवेल। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी जुने बोरवेलची दुरुस्ती आणि आवश्यकतेनुसार नवीन बोरवेल उद्यानांमध्ये घेण्याच्या कामास काल मान्यता देण्यात आली। या कामासाठी 41 लाखांचा खर्च होणार आहे। दिव्यांग बांधवांना दर्जेदार सुविधा द्याव्यात, महापौर रवी लांडगे। महापालिका संचलित दिव्यांग भवन फाउंडेशनला महापौर रवी लांडगे यांनी काल भेट दिली। दिव्यांग बांधवांना दिल्या जाणाऱ्या सुविधा अधिक प्रभावी, सुलभ व्हावी आणि दर्जेदार पद्धतीने विस्तार व्हावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा। दिव्यांग नागरिकांना या सुविधांचा अधिकाराचा लाभ मिळावा यासाठी सेवा विस्तारावर विशेष भर देण्याच्या सूचना महापौरांनी यावेळी दिल्या। शाळेतील पोषण आहाराची तपासणी होणार। शहरातील शाळांमध्ये राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता, दर्जा आणि खर्च याची तपासणी करण्यासाठी शासनाने सोशल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे। ऑडिटच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील आहाराची गुणवत्ता, स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थिती नोंदणीची तपासणी केली जाणार आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज।